कनेक्टिंग लिंक हा पूर्ववत झालेला आहे आणि ढिगारा हटवल्यानंतर वाहतूक सुरू झालेली आहे। काल कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर वाहतूक बंद होती। कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। वाहनांची ये-जा पूर्ववत झाली आहे। सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय। सर्वांनी सुरक्षित राहा। दरम्यान सांगलीवरून मुंबईच्या दिशेने येताना कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शीनं म्हटलंय। आपत्कालीन बटन दाबल्यानंतर टोईंग व्हॅन आल्याचंही प्रत्यक्षदर्शीनं यावेळेला सांगितलं। कनेक्टिंग लिंकच्या पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर पहाटेच्या सुमारास भली मोठी दरड कोसळली होती। मुंबई दिशेकडच्या पहिल्या बोगद्याच्या शेवटच्या टोकाला ही दरड कोसळली होती। ही दरड कोसळली त्या ठिकाणाहून मिसिंग लिंकवरचा केबल स्टेड ब्रिज सुरू होतो। जोरदार पावसामुळे डोंगराच्या कडेचा काही भाग खचला। काही मोठ्या दगडांसह छोटे दगड आणि माती रस्त्यावर आली। मिसिंग लिंक बोगद्याच्या कडेचा स्लॅब कोसळून रस्त्यावर आला। दरड कोसळली त्यावेळेला सुदैवानं कोणतंही वाहन त्या ठिकाणी नव्हतं। दरड कोसळल्यानंतर हा मार्ग तातडीनं बंद करण्यात आला। मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या वाहनांना विरुद्ध दिशेनं बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर रस्त्यावर आलेल्या दरडीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं। तब्बल 19 तासानंतर कनेक्टिंग लिंकवरून दरडीचा ढिगारा पूर्णपणे हटवण्यात आला आणि मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला। दरम्यान मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याची संपूर्ण घटना संदेश खरात आणि त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यासमोर घडली। त्यांनी हा संपूर्ण घटनाक्रम TV9 मराठीशी संवाद साधताना सांगितला। ते एक इमर्जन्सी बटन वगैरे आहे ते प्रेस केलं आणि एक टोचनची गाडी आली होती। आम्हाला वाटलं इमर्जन्सी वगैरे पोलिसाची गाडी वगैरे येईल, पण ती टोचनची गाडी आली होती। मिसिंग लिंक बसून पुन्हा युटर्न मारून घरी जाण्यास युटर्न घेऊन आम्ही परत एक्सप्रेस वेने जाताना तिथे आम्ही लोणावळ्या घाटात एक 5-6 तास तिथे थांबलो होतो। लोणावळ्या घाटात पूर्ण ट्रॅफिक क्लिअर होतं। पाणी प्यायला भेटलं नाही, छोटंसं बाळ होतं। किंवा पोलिसांनी त्या घटनास्थळी आल्यानंतर कोणी मदत करण्याचा प्रयत्न केला का? जेवण वगैरे किंवा अन्न वगैरे काही असं पदार्थ, बिस्किटचे पुडे वगैरे? नाही, तसलं काहीच मदत झाली नाही प्रशासनाकडून।